तर नमस्कार, मी आहे कल्याणी. पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि इथे मी मस्त अशी रेडी झालेली आहे, म्हणजे सगळेच रेडी झालेले आहे. कारण की आज आहे आमच्या रियांशीचा बर्थडे आणि तो आम्ही हॉटेलमध्ये करणार आहे. म्हणजे फॅमिली मेंबरच राहणार आहे, दुसरा कोणाला आम्ही इन्व्हाइट केलेलं नाही. आणि इथे सगळे रेडी होऊन बसलेलो आम्ही. आणि गेलेत चिवला आणि तस्मयला सोडायला. आणि त्यांना त्रास नको म्हणून मग मी रस्त्यापर्यंत म्हणजे हायवेपर्यंत पायी गेलेली. आणि आलेत पण घ्यायला. आणि आत्ता निघालोय हॉटेलकडे जाण्यासाठी. रियांशीचे मम्मी पप्पा पण आलेत आता. आणि आम्ही आतमध्ये येऊन बसलेलो. आणि ही बघा आमची बर्थडे गर्ल क्यूट अशी. आणि मस्त बसलेलो आम्ही. पहिले तर आम्ही केक कट करून घेणार आहोत. पण लेकरांचं कसं असतं बघा, आता हिला तर खेळायचंच पडलेलं आहे. इथे घसरगुंडी वगैरे आहे. इथे झोका होता मागच्या वेळेस, पण आता झोका वगैरे काही नाही. आणि त्यामुळे म्हटलं लेकरांना थोडंसं आधी खेळू द्यावं आणि मग बर्थडे सेलिब्रेट करावा. छान असं हॉटेल आहे, मस्त लेकरांना खेळण्यासाठी वगैरे खेळणे आहे. आणि लेकरं पण एन्जॉय करतात. आणि इथे थोडंसं बर्थडेचं डेकोरेशन आहे, थोडंसं असं बर्थडे हॅपी बर्थडे वगैरे लिहिलेलं. आणि आत्ता आम्हाला केक कटिंग करायचा. मस्त असं राहिली, ती अजिबात रडली वगैरे नाही. आणि हे बघा क्यूट अशी आमची बर्थडे गर्ल. मस्त असा फॅमिलीसोबतच आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला आणि केक कट केलेला. आणि तिला पहिल्या खायचा होता केक. आणि तस्मयला पण तिच्या मम्मीने केक खाऊ घातलेला. आणि आम्ही एवढेच जण आलेलो. मस्त असं सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय केलेला बर्थडे. आणि इथे आत्ता आलेला आहे आमचं फ्रेंच फ्राईज, जे की आम्ही मागवलं आणि मुलींना भरपूर आवडतं त्यामुळेच इथे मागवलेलं. आणि जेवण पण आलेलं. आम्ही जास्त करून वेगवेगळ्या डिश ट्राय करत नाही, त्यामुळे पनीर आणि दाल तडका, इथे थोडासा केक घेतलेला आहे आणि तंदुरी. आणि आत्ता आमचं मस्त असं जेवण झालेलं. आणि नेहमीप्रमाणेच इथलं जेवण छान असतं. आणि सानू येते आहे मागून. आणि हे दोघं बहीण भाऊ पण निघालेले आहे. जरा रियांशी रडत होती, कारण की तिला तिथेच खेळायचं होतं. ती अजिबात येत नव्हती, पण जबरदस्तीने आणलं तिला. आणि आत्ता निघालो आम्ही घराकडे. आणि आमच्या 2 बाईक होत्या, त्यावर आम्ही दोघं जण निघालो. आधी आहोंनी बाबांना वगैरे सोडलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.